शांतिगिरी महाराज राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे पाहायला मिळतात, कारण शांतिगिरी महाराज हे आता 7 मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं कळतंय। तर शांतिगिरी महाराजांची लोकशाही मराठीला ही माहिती कळतीये। सत्ताधारी आणि विरोधकांची डोकेदुखी तर वाढणार नाही ना, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। तर आपण पाहतोय शांतिगिरी महाराज हे राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी तर ठरणार नाहीत ना, असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय। दरम्यान शांतिगिरी महाराजांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी, आपण तो पाहूयात। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे। महाविकास आघाडीकडनं उमेदवार जाहीर झालेला असला तरी महायुतीकडनं अद्यापही उमेदवार सस्पेन्स हा कायम ठेवण्यात आलेला आहे। मात्र शांतिगिरी महाराज हे आपल्या उमेदवारीवर ठाम आहे। नाशिकसह अन्य 6 ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी देखील त्यांनी दाखवलेली आहे। आपल्यासोबत शांतिगिरी महाराज आहे, आपण त्यांना विचारा। बाबा, खरं तर तुमचा प्रचार हा जोरदार सुरू झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तुम्ही पोहोचताय, नेमका आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे? कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण उमेदवार देणार आहात? तर बघा, ही निवडणूक ते शांतिगिरी नाही, ही निवडणूक सगळं जनता जनच हातात घेतली आहे आणि म्हणून आम्ही या सर्व जनता जनार्दनाचं आणि जय बाबा भक्तवराचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि आपला जो मुद्दा आहे निवडणुकीसंदर्भामध्ये, तर सर्व भक्तवरांनी विचार केलेला आहे की आपल्याला कोणत्याही पक्षाचं तिकीट घ्यायचं नाही, असा विचार आमच्या मंडळी केलेला आहे। आणि इतर मतदारसंघामध्ये जे काही आमचे उमेदवार उभे करण्याचा मुद्दा त्यांचे उपस्थित होत आहेत, त्या संदर्भात आमची लोकसभा बैठकीची नियोजन करण्यात आलेली आहेत आणि त्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या लोकसभेच्या कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या मतदार जायचा याचा निर्णय आपण जाहीर करणार आहे। नाशिकसह महाराष्ट्रातील किती लोकसभा मतदारसंघ यामधील असले आणि कुठले कुठले असतील? तर या महाराष्ट्रातील 7 लोकसभा मतदारसंघ आहेत, जसं आपला नाशिक लोकसभा मतदार आहे, तिकडे दिंडोरी आहेत, तिकडे धुळे आहेत, तिकडे जळगाव आहेत, तर तिकडे जालना आहेत, छत्रपती संभाजीनगर आहेत, इकडे शिर्डी आहेत। अशा प्रकारचे 7 लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी आमच्या भक्तपरासाठी प्रभावी आणि महत्त्वाचे आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।